नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बर्थडे असो किंवा ॲनिव्हर्सरी किंवा आता क्रिसमस येणार आहे, त्याही वेळेस आपण अगदी घरच्या घरी एकदम साधा सोपा पण चवीला मात्र अप्रतिम टेस्टी एकदम सुपर स्पॉन्जी हा चॉकलेट केक फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतो, तोही एगलेस चॉकलेट केक आणि विदाऊट ओव्हन। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहिल्यांदा आपण 1 चमचा कॉफी 1 कप गरम पाण्यामध्ये मिक्स करून बाजूला ठेवणार आहोत। मी हे अर्ध्या कपाचं माप घेतलेलं आहे, त्यामुळे 2 कप गरम पाणी भरून टाकले, म्हणजेच हे 1 कप झालेलं आहे गरम पाणी। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। दुसऱ्या भांड्यामध्ये 1/4 कप तेल घेतलेलं आहे। केकसाठी तेल मात्र कोणत्याही प्रकारचं वासाचं नसावं, विदाऊट स्मेल असावं, नाहीतर त्याच तेलाचा स्मेल त्या केकला येतो। इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। ही पिठी साखर छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाल्यानंतर गरम कॉफीचं पाणी जे ठेवलेलं होतं ते यात ॲड करून छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। तर पहा, छान मिक्स करून झालेलं आहे। पिठी साखर पूर्णपणे कॉफीच्या पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे। आता यामध्ये 1.5 कप मैदा चाळून घ्यायचा आहे। असं पीठ चाळून घेतल्याने केक एकदम फ्लफी तयार होतो। मिक्स करतानाही पिठाच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत। आता ह्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, पाव वाटी कोको पावडर, चमच्याने म्हणाल तर 4 चमचे, हे सर्व एकत्रित करून छान चाळून घ्यायचे। आता ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये विस्कने मिक्स करून घ्यायचे। तर इथे बघू शकता अगदी सहज हे मिक्स होते। जोपर्यंत बॅटरला चकाकी येत नाही तोपर्यंत फेटत राहायचे। तर इथे बघू शकता बॅटरला छान चमक आलेली आहे। इथे मला थोडंसं बॅटर घट्ट वाटते, तर ह्या स्टेजला मी 4 चमचे दूध टाकून विस्कने एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपलं केकचं बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे। केक आपण ज्या वेळेस बनवतो त्यावेळेस केकचं बॅटर घट्ट असं कधीच ठेवायचं नाही। घट्ट ठेवल्याने केक एकदम ड्राय बनतो आणि आतून अर्धा कच्चाच राहतो। त्यामुळे केकचं बॅटर असं थोडंसं मीडियम थिक असलं पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। ज्याही वेळेस केकचं बॅटर चमच्याने किंवा भांड्यामध्ये टाकतो त्यावेळेस अशा लेयर्स पडल्या जातात, त्यावेळेस भांड्यामध्ये बॅटर फ्लॅट झालं की समजायचं बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे। ह्या प्रोसेसमुळे केक आपला स्पॉन्जी स्मूथ बनतो। आता ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये खाली बटर पेपर लावून त्यावर थोडंसं तेल टाकून पसरवून लावायचे। आता भांड्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचे आणि थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचे, जेणेकरून सर्व बॅटर एकसारखं पसरलं पाहिजे। आता इथे मी जाड बुडाचं मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। 5 मिनिटं अगोदर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं। केक बनवताना ही प्रोसेस खूप अत्यंत महत्त्वाची आहे। जर अगोदर पातेलं प्रीहीट झालेलं असेल तरच केक एकदम परफेक्ट तयार होतो। आता ह्यामध्ये अलगद केक टिनचं भांडं ठेवून यावर झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटांसाठी ठेवायचे। आधीमध्ये जर झाकण उघडलं तर त्याच्यातील वाफ बाहेर जाते, त्यामुळे केक बेक व्हायला आणखीन वेळ लागतो आणि हवा तसा एकदम परफेक्ट बेक होतही नाही। तर इथे पहा, मी 30 मिनिटांनी गॅस बंद केलेला आहे। केक बघू शकता एकदम मस्त फुलून वर आलेला आहे। आतमध्ये शिजला की नाही तेही दाखवते। तर पहा, अजिबात चाकूलाही चिटकलेलं नाही, म्हणजेच केक आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। केकचं भांडं बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूया। तर इथे आपला केक पहा थंड झालेला आहे, ह्याच्या कडा आपोआप सुटलेल्या आहेत। आता ह्या केकला आपण एका ताटात काढून घेऊया। अगदी सहज केक निघालेला आहे, बघू शकता। याच्यावरचा बटर पेपर काढून घेऊया। केक टिनच्या भांड्यालाही बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही। इथे केकही मी तुम्हाला दाखवते, बघू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे। एकदम हलका फुलका सुपर स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे। आता यावरून थोडंसं आपण दिसायला छान दिसावं म्हणून किंवा मुलांनी आवडीनं खावं म्हणून वरून चॉकलेट सिरप टाकून गार्निश करणार आहोत। छान एकसारखं पातळ लेयर्स करून घ्यायची आणि वरून थोडंसं इडिबल गोल्डन मनी टाकून घ्यायचे। तर पहा, हे गोल्डन मनी टाकल्याने केक बघू शकता काय छान दिसत आहे। वरून थोडंसं चॉको चिप्स ही टाकून घेऊया,
माझ्याकडे होते म्हणून मी टाकलेला आहे। तुम्ही सिंपल बनवला तरीही खूप छान लागतो। तर पहा केक आपला पूर्ण डेकोरेट झालेला आहे। काय मस्त दिसत आहे, बघू शकता चॉकलेट केक। केक न येणाऱ्यांना सुद्धा अगदी सहज जमेल, जराही बिघडणार नाही। जर अशा पद्धतीने बनवाल तर करायलाही एकदम साधा सोपा, पण खायला मात्र एकदम सुपर टेस्टी चॉकलेट केक हा लागतो। तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।